जय शिवराय मित्रांनो कुठलाही हंगाम असो शेतकऱ्याला सध्या दिवसा सिंचन करण्यासाठी वरदाई असा ठरत आहे सोलर पंप। आणि हाच सोलर पंप आता नवीन जे इन्स्टॉलेशन होत आहे, जसं की आता आपण पाहिलं की महावितरणच्या माध्यमातून मागेल त्याला सोरमध्ये देत आहेत, नवनवीन कंपन्या नवनवीन फ्युचर आणत आहेत। आणि असा हा सोलर पंप आता शेतीसाठी वरदाई ठरतोय। पण सोलर पंप समजा एखाद्या दूरच्या शेतात लावला आणि तो सोलर पंप आपल्याला चालू करायला पण पहिले एक छोटंसं स्विच दिलं जातं, त्याच्यामध्ये पॅनलमध्ये आपण एकदम इझिली तो चालू करू शकतो। पण हाच सोलर पंप आता तुम्ही शेतात काही काम करत असताना चालू बंद करू शकता, घरून त्याला चालू करू शकता, ड्रिपवरती असेल तर तुम्ही आहेत त्या ठिकाणावर चालू करता। असंच एक फीचर प्रत्येक सोलर पंपासमोर आता यायला लागलेले, ते म्हणजे मोबाईलच्या माध्यमातून सोलर पंप ऑन ऑफ करणं। वेगवेगळ्या कंपन्या आहेत, वेगवेगळ्या कंपनीची वेगवेगळी ॲप्लिकेशन आहे। आपण हा आता जीके सोलर पंप, जीके कंपनीचा सोलर पंप आहे, इकोझन चा पॅनल वगैरे आहे। हा सोलर पंप ऑन ऑफ कसा करायचा हे थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला गुगल प्ले स्टोअरवरती यायचं आहे। गुगल प्ले स्टोअरवरती आल्यानंतर सर्चमध्ये आपल्याला इकोझन सर्च करायचं आहे। इकोट्रॉन नावाचं हे ॲप्लिकेशन आहे। इकोझन सर्च केल्याबरोबर आपल्याला पहिलंच ॲप्लिकेशन दाखवलं जातं आहे। या ॲप्लिकेशनला आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे। हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला याला खोलायचं आहे। आता हे ॲप्लिकेशन डाउनलोड झालेलं याला ओपन करायचं आहे। ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर आपल्याला दाखवलं जाईल इकोझन। याच्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम विचारला जाईल आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर। आपण सोलर पंप बसवताना जो मोबाईल नंबर रजिस्टर्ड केलेला असेल किंवा जे कंपनीचं इन्स्टॉलेशन होत असताना आपण मोबाईल नंबर दिलेला आहे, तो मोबाईल नंबर याच्यामध्ये एंटर करायचा आहे। त्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल। आलेला OTP जो असेल तो या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे। OTP एंटर केल्यानंतर कन्फर्म OTP केल्याबरोबर आपल्याला काही परमिशन मागितल्या जातील, लोकेशन असेल किंवा कॉल मेसेजेस अशा परमिशन द्यायच्या आणि यांच्या ज्या काही टर्म्स अँड कंडिशन आहेत ते वाचून आपल्याला ॲक्सेप्ट करायच्या। ते ॲक्सेप्ट केल्यानंतर आपल्याला डॅशबोर्ड दाखवला जाईल। याच्यामध्ये आपल्याला त्या डॅशबोर्डवरती जायचं आहे। आतमध्ये गेल्यानंतर आपण सोलर पंपाची स्थिती पाहू शकता। ऑन ऑफसाठीचे ऑप्शन दिलेले आहेत, किती फ्रिक्वेन्सी आहे, त्यातून पॉवर किती जनरेट होती, सर्व माहिती दाखवली जाईल। याच्यामध्ये दुसरी टायमरची ऑप्शन आहे आपल्याला टायमर सेटिंग करण्यासाठी। याच्या पुढील ॲप्लिकेशन आपल्या सर्व माहिती दाखवली जाईल। याच्यानंतर काही सेटिंग चेंज असतील, पॅरामीटर वगैरे ते आपल्याला या ठिकाणी करता येणार आहे। याच्यामध्ये सर्वात पहिली जी ऑप्शन आहे होमचं जे चिन्ह दिलेलं आहे याच्यावरती यायचं आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता मोटर ऑन आणि मोटर ऑफ अशा दोन ऑप्शन दिलेले आहेत। याच्यामधील मोटर ऑनवरती क्लिक केल्याबरोबर आपली ही मोटर ऑन झालेली आहे आणि मोटर ऑन केल्याबरोबर आपण पाहू शकतो आपल्या जे काही मोटरचं पाणी आहे ते पाणी ताबडतोब त्या ठिकाणी फेकण्यासाठी चालू करणार आहे। आता मोटर ऑन झाल्याबरोबर जी फ्रिक्वेन्सी असेल, एनर्जी असेल, पॉवर असेल, हे सर्व पॅरामीटर या ठिकाणी चेंज होणार आहेत। किती पॉवर जनरेशन होत आहे, मोटरची फ्रिक्वेन्सी काय आहे, एनर्जी किती तयार झालेली आहे आणि आपलं पाणी या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आता मित्रांनो, पाणी चालू झाल्यानंतर आपल्याला सिम्पली वरती आणखीन एक बटन दिलेलं आहे मोटर ऑफचं। त्या मोटर ऑफच्या बटनवरती क्लिक करून आपण ताबडतोब ही मोटर बंद देखील करू शकतो। तर मोटर ऑफवरती क्लिक केल्याबरोबर मोटर ताबडतोब आपली बंद होती असं या ठिकाणी दाखवलं जाईल, टर्निंग ऑफ द मोटर व्हाया इंटरनेट, आणि मोटर आपली ताबडतोब बंद झालेली आहे। तर अशा पद्धतीने आपण अगदी कुठल्याही ठिकाणावर आणि कुठल्याही क्षणी आपण आपला सोलर पंप बंद करू शकतो, चालू करू शकतो, दिवसा आवश्यक त्या ठिकाणी आपलं सिंचन करू शकतो। तर मित्रांनो, टेक्नॉलॉजीसोबत आणि या सोलर पंपासोबत आता शेतकऱ्यांना शेती करणं थोडंसं सुकर होत चाललेलं आहे आणि हीच योजना अतिशय प्रभावीपणे राबवून राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा हीच आपण अपेक्षा करूयात। धन्यवाद।